स्वतः मुख्यमंत्री गेले का गेले? त्याचं कारण आहे की त्यांनी ताकद उभी केली. आपल्याला ताकद उभी करावी लागेल. आपण जर वेगवेगळ्या विभागात असं डिवाइड झालो तर आपली ताकद एकत्र होणार नाही. दादरमध्येच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये जे फेरीवाले आहेत त्या सगळ्यांना एकच प्रश्न भेटतो की तो पोलीस तुम्हाला त्रास देतो, महानगरपालिका त्रास देते. अतिक्रमण महानगरपालिकेने लक्षात घेतला असता आणि सगळ्यांना जर सर्वेक्षण करण्याचा निर्णय होता, सर्वेक्षण करा आणि त्यांना लायसन्स द्या, तर सर्वेक्षण करून जर लायसन्स दिलं असतं तर त्यांचा हप्ता बंद झाला असता. कारण लायसन्स म्हटल्यानंतर तुम्हाला हप्ता मागायची का त्यांना अधिकार राहिला नसता. त्यामुळे हा सगळा विषय पैशाशी जोडलेला आहे. अनेक जण हप्ते गोळा करतात. मला माहिती आहे पोलिस हप्ते गोळा करतात, महानगरपालिकेवाले हप्ता गोळा करतात. तुम्हाला वेगळी जागा दिली पाहिजे. फुटपाथवर नाही तर वेगळी जागा तुम्ही दिली पाहिजे, तयार करा अशी मागणी आपण करू शकतो. बरोबर. कारण या देशातला जो व्यक्ती काम करायला तयार असेल तो व्यक्ती काम करू शकतो. त्याला काम करण्याचा अधिकार आहे, रोजगार करण्याचा अधिकार आहे, घटनेने दिलेला अधिकार आहे. तर मला असं वाटतं की या 10,000 15,000 पैकी जर 5-7,000 कामगार जरा उभे राहिले तर आपण जर आपली शक्ती दाखवली तर या शक्तीच्या पुढे आपण मागणी करू शकतो की कोर्टाने निर्णय दिला आणि आम्ही रस्त्यावर आलो. आमचं पोटापाण्याचं काय? सरकारने रोजगार दिला पाहिजे. रोजगार देत नाही आम्ही स्वयंरोजगार करतो त्याला मनाई केल्या जाते. त्या लेनमध्ये जी काम करतो हे सगळं दिसायला पाहिजे. भारतीय मजदूर संघ ही सर्व कामगारांनी चालवलेली संघटना आहे. त्याच्यामध्ये पॉलिटिकल कोणी त्यांची मदत आम्ही घेऊ. जो कोणी खासदार, आमदार, मेयर जो कोणी असेल, जो कोणी ज्या पार्टीचा असेल त्या पार्टीच्या कार्यकर्त्याकडे जाऊ आपण मदत मागू. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्याची संलग्न आहोत, त्यांची बाटी म्हणून आपण काम करत नाही. तुम्हाला माहिती नसेल अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना सुद्धा भारतीय मजदूर संघाने जवळजवळ 5 लाख लोकांचे होते. अर्थमंत्र्यांनी एक विषय केला की या देशातल्या कंपन्या ज्या आहेत त्या बंद करण्यासाठी 100ची परवानगी तिथे. त्यावेळेस दत्तोपंतांनी असं म्हटलं की हा क्रिमिनल आहे. यशवंत सिंगांना त्यावेळेस त्याचं पद सोडावं लागलं. एवढी ताकद आपण भारतीय मजदूर संघ म्हणून दाखवू शकतो. फक्त कामगार आमच्या पाठीशी पाहिजे. ते जर नसतील तर कोणी कोणाचं प्रश्न सोडू शकणार नाही. जी संघटना चालते ती कामगारांच्या भरोश्यावर जाते. आम्ही पुढे राहणार, सगळी मदत तुम्हाला करणार, पण तुम्ही मागे पाहिजे. तुम्ही जर मागे नसाल तर संघटना काही करू शकणार. तुमची किती पैसा गोळा झाला तर खर्चाला प्रत्येक पैसा आपण मिटिंग तो मांडू. कारण तुम्ही दिलेला पैशाचा गैरव्यवहार होणार नाही याची खात्री तुम्हाला दिलेली. परंतु पैसा हा संघटना चालवण्याचा वर्ग म्हणजे हॉकर्स असंघटित क्षेत्रातला, आणि त्याला सामाजिक सुरक्षा देणं हे त्या येणाऱ्या सरकारचं कर्तव्य. म्हणजे कुठल्याही पार्टीचं सरकार असू दे. असं नाही म्हणतोय की भारतीय जनता पार्टी आहे, उद्या उभाटा येईल किंवा आणि कोण येईल, राष्ट्रवादी. इथे पक्ष नाही पाहिजे. येणाऱ्या सरकारनी त्या जीआरला आणून हे विषय महत्वाचे. आपण जे लढतोय कशासाठी? मी मगाशी बोललो महाराष्ट्र संघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन केलंय किंवा केंद्राने ऍक्ट मध्ये बदल केलाय, आयपीसी सेक्शन बदली केले केंद्राने, की त्याच्यामध्ये 1200चा 200 रुपये देशभरात केलाय. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जो महापालिकेचे चार्ज आहेत तेही कमी केलेले, त्याचाही आपण उल्लेख करून महापालिकेकडे डिमांड्स करू. जर आपण चार्टर ऑफ डिमांड जसं एखाद्या फॅक्टरीत मॅनेजमेंटला युनियन पाठवते तसं आपण डिमांड आपल्या मुंबई महापालिकेला आणि पोलीस कमिशनरला आणि नगर विकास विभागालाही देऊ ना. त्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. वेळेत करू शकतो 1-2 तास बसून. पुढची रणनीती हेड ऑफिस आहे. कोण कोण तयार होतं काम करण्यासाठी त्यांनी हात वर करा, आपली नावं द्या आणि त्याप्रमाणे आपण पुढे चालू. फक्त सगळ्यांनी या कमिटीच्या माध्यमातून, कारण सगळ्यांना प्रत्येक वेळेस बोलवणं शक्य होणार नाही. या कमिटीच्या माध्यमातून आपण ते विषय घेऊन पुढे जाऊ. कारण आता पहिले ड्राफ्टिंग करावं लागणार, पत्र. आज सगळ्यांनी वरती गेली आणि आज बंद आहे त्यामुळे जास्त आज बंद लिहून घ्या. एक लाईनचा जो वेळ देऊ शकतो. हा तसं करा. तुम्ही लाईन कोणत्या आता होणार नाही. श्राद्धी बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्याच्याबद्दलची आहे. आणि नाव बोलू माझं नाव रमेश सोमा कोटी.
मी भारतीय मजदूर संघ या युनियनचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई असंघटित क्षेत्र विभागाचा प्रभारी म्हणून मी काम पाहतो. हे आंदोलन अशासाठी आहे की 2 दिवसापूर्वी हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की प्रधानमंत्री मुंबईत आल्यावरती सगळे रस्ते आणि फुटपाथ मोकळी होते आणि आम जनतेसाठी मुंबई महापालिका किंवा पोलीस रस्ते मोकळे का करत नाही असा त्यांनी तो विषय हायकोर्टात मांडला होता. जजनी प्रश्न विचारला होता. त्यावरती मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मुंबईचे पोलीस कमिशनर यांनी 2 दिवसामध्ये लालबाग, दादर असे जे मेन हे जे फेरीवाले आहेत, असंघटित कामगार आहेत, केंद्राने यांना सामाजिक सुरक्षा दिलेली आहे, ह्यांना हटवण्याचं काम बुलडोजर आणून पोलिसी खाके दाखवून केलेलं आहे. माझी सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना एवढी विनंती आहे की सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं ज्यावेळी केंद्रात सरकार होतं त्यावेळी त्यांनी या असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार कामगाराला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी टास्क फोर्स निर्माण केली होती. त्या टास्क फोर्सनुसार बरेच GR निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की झोन बनवा, यांना पीच लायसन द्या आणि त्यांचं पुनर्वसन करून ह्या स्वयंरोजगार वर्गाला सामाजिक सुरक्षा देण्यात यावी. पण आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये इतकी सरकारं आली, मग ते विविध पक्षाची सरकारं झालेली आहेत नजीकच्या काळात, कोणीही याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. कैलासवासी संजीवनी रायकर ह्या पदवीधर मतदारसंघ आपलं विधान परिषदेच्या सदस्य होत्या MLC. त्यांनी हा विषय गणेश नाईक कामगार मंत्र्यांपुढे मांडल्यावरती लेबर कमिशनर सानप यांनी फेरीवाल्यांना असंघटित कामगार म्हणून GR काढून त्यांना असंघटित सामाजिक सुरक्षा देण्याचं काम केलेलं आहे. कारण ह्या लढाईमध्ये भारतीय मजदूर संघाने बराच प्रयत्न केला होता. त्यावेळेचे एक मजूर मंत्री गणेश नाईकांनी स्वतः जातीने लक्ष दिलेलं. आणि माझा विषय असा आहे की या मुंबई महापालिकेमध्ये जे अधिकारी वर्ग आहेत, कमिशनर लेवलपासून जे खाली एन्क्लोजमेंट अतिक्रमण विभागापर्यंत, ह्यांचे हात बरबडलेले आहेत. माझं तर नरेंद्रभाई मोदींना एवढं विनंती आहे की भारतीय मजदूर संघ म्हणून की यांच्या घरावर EDCD पाठवा पहिली. कारण का हे कमिशनरपासून हे एन्क्लोजमेंट अधिकारी ह्यांच्यावर जर EDCD पाठवली तर ह्यांनी जे फेरीवाल्यांचं एवढ्या वर्षात केलेला शोषण आणि जो का आर्थिक व्यवहार आहे तो सर्व बाहेर पडेल. स्वतःच्या स्वार्थापोटी सामान्य कामगाराला, असंघटित कामगाराला बली देण्याचं काम मुंबई महापालिकेने करू नये, ही माझी विनंती आहे. श्रीपाद कुटासकर, भारतीय मजदूर संघ असंघटित क्षेत्र सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश. आज या मीटिंगमध्ये जे फेरीवाले कामगार आहेत, या फेरीवाला कामगारांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रस्त्यातून दूर करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे. रोजीरोटी त्यांची त्या रस्त्यावर अवलंबून आहे. रोडवर काम करताना त्यांना जी रोजीरोटी उपलब्ध होती ती रोजीरोटी त्यांच्या हातून खेचून घेण्याचा प्रयत्न शासनाच्या मार्फत होत आहे आणि तो कोर्टाच्या आदेशाप्रमाणे होत आहे. घटनेने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराप्रमाणे आम्ही काम करतो. फेरीवाल्यासाठी कायदा पण आहे आणि यांचं पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं असं कायद्याने म्हटलेलं आहे. परंतु याचं पुनर्वसन न करता त्यांना या रस्त्यातून हटवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे आज या बैठकीमध्ये सरकारच्या विरुद्ध मोठं आंदोलन करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. एक कमिटी तयार करून या कमिटीच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा पुढे ठरवण्यात येईल. आमचा तोच विषय आहे की या लोकांना लोन देऊन त्यांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न एकीकडे सरकार करत आहे आणि लोन दिलेलं असताना हे लोन फेडायचं कसं हा पण आमच्यापुढे प्रश्न आहे. जर आम्हाला काम करता आलं नाही, फेरीवाल्यांसाठी लोन लोन घ्यायला परवानगी दिलेली आहे, लोन घेतलेले पण बरेच लोकांनी 1 लाख रुपयापर्यंत लोन मिळतं आहे,
परंतु आता ते लोन घेतलेलं असताना आम्ही जर त्या जागेवरून उठवलं आम्हाला, तर ते लोन कसं फेडायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे सरकारने याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला दाखवून देऊ की आम्ही संघटित आहोत आणि आमचा जो हक्क आहे तो मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या जो बैठक कोण सामील होतात, कुठले फेरीवाले आहेत आणि एकंदरीत काय म्हणतात? माझं नाव शिवाजी तुकाराम सुळे. महाराष्ट्र हॉकर संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी आहे आणि इथे आमच्या भारतीय मजदूर संघाचे कुटासकर म्हणून हजर आहेत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि इथे आम्ही यासाठी जमले आहोत की फेरीवाल्यावरती नेहमी अन्याय अत्याचार होतो आहे, नेहमी त्यांना त्रास दिला जातो आहे आणि फेरीवाल्यासाठी सरकार कायदाही बनवत आहे, पण तो कायदा हा फेरीवाल्यांसाठी लागू करत नाही. त्याचं कारण आहे की आम्ही एकत्र नाही आहे. तर आम्ही त्यासाठीच आज एकत्र आलो की आम्ही कसं कायमस्वरूपी एकत्र राहू. हा पहिला विषय आमचा आहे की आम्ही एकत्र येऊन संघटित होऊन याला पुढे काय मार्ग काढायचा त्याच्यावर आज मीटिंग होती. अन्सारी ही कमिटी आहे. उद्या दुपारी या कमिटीची भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात सकाळी घेऊ आणि त्यामध्ये आपण पुढचे आंदोलन टाइम सांगा किती वाजता इथे